चला यानंतर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर ती पहिली मॅच आपण पाहायला मिळेल ती म्हणजेच ध्रुव 11 कासगाव विरुद्ध श्री गणेश मानकिवली. मात्र दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस द्यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही संघाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. P1चा पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आराफ शेख यांना आपण पाहतोय. वेगवान ते सरार गोलंदाज, परंतु त्याच्या समोर करण धुळे आहे. मॅच ऑन, गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. पहिलाच बॉल अगदी समोर होता. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने चेंडू अगदी पॅड वरती. यस पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून ही पहिली सिंगल एकवटली जाते. पहिली धाव या ठिकाणी लेग बाईच्या माध्यमातून पाहायला मिळते टीम जय हनुमान जोबिली संघासाठी. सध्या तरी आपण पाहू शकता एका बाजूला आराफ शेख आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला करण धुळे आहेत. जेव्हा जेव्हा हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा चांगलं बॅटल मात्र निर्माण होतो. मॅच ऑन. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु इथे यास पंचांचा फिंगर बॅटची एज आणि इथे फलंदाज बाद. दुसऱ्याच बॉलवरती हा पहिला मोठा धक्का लागला जातो टीम जय हनुमान जोबिली संघाला. फलंदाज रोशन धुळे मैदानाच्या बाहेर. स्क्रीन वरती अगदी राऊंड विकेटनं गोलंदाज आराफ आले. अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडू आणि त्यानंतर अगदी इनसाइड आउटची एज आणि त्यानंतर इथे विकेटचं पतन. अगदी पहिला विकेट इथून निर्माण केला जातोय. चला लगेच टीम जोबेली नेक्स्ट बॅटर आपण तयारीत ठेवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑन, गेम ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ धुळे. विशू यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक शांत संयमी खेळाडू, परंतु जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरतात तेव्हा तेव्हा नेहमीच त्यांच्या बॅटमधून क्लासिकल फटके पाहायला मिळत आहेत. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे सुरुवात करेल ते देखील पाहूयात. सध्या तरी पूर्णपणे झोपेली गावाचं लक्ष आता या मॅचवरती पाहायला मिळेल. सर्वच प्रेक्षकांचं करूया मनपूर्वक स्वागत. वेलकम आपल्या सर्वांचं MT चषकात आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन. इथे देखील गुडलँड स्पॉट्स. पुन्हा एकदा इथून आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी लेग कटर बॉल फेकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आराफ शेख यांची. अगदी P1च्या षटकामध्ये जुबिली संघाला सध्या तरी थांबवून ठेवलंय. आताचा हा चेंडू अनोखा फटका खेळायचा होता. यस या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स आहे. यस पंचांचा इशारा देखील तेज आपण पाहतोय. अर्थात या ठिकाणी वाईट बॉल. 1 बाउन्सर देखील या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते. 1 फॉर दी ओव्हर. अर्थातच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही एकच बाउन्सर फेकू शकता आणि आता इथून वॉर्निंग दिली गेली आहे ती म्हणजेच आराफ शेख यांना. टीमची टोटल 2 वरती. लव फुलटास बॉल गॅप मध्ये फटका सजवलाय, परंतु डीप मध्ये अगदी खेळाडू तैनात आहेत. भरपूर चांगली इथून मी तर म्हणेन गोलंदाजी केली जाते. ज्या प्रकारे फिल्डिंग सेटलमेंट केली त्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली जाते. अगदी मिड विकेट आणि कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात केले होते, परंतु सातत्याने त्याच ठिकाणी चेंडू जात आहेत. म्हणजेच सध्या तर माइंडसेट भरपूर चांगला या ठिकाणी आराफ शेख यांचा. जिथे फिल्डर आहेत त्याच दिशेने चेंडू फेकले जात आहेत. सिंगलच्या मध्ये तर टीमची टोटल 3 वरती. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गुडलँड स्पॉटचा बॉल आन्सरला करण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज आणि आता यशांच्या मागे आणखीन एक विकेटचा पतन.
शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूंना अप्रतिम जजमेंट करत असताना इथे झेल कॅरी केलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद करण धुळे तो देखील स्वस्तात बाद होतोय. फलंदाज बाद धक्का दुसरा टीम जुबेली संघ. अगदी या ठिकाणी आराब शेखांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की समोर करण धुळेचं हे कडवं आव्हान होतं, परंतु करण धुळेला या ठिकाणी सध्या तरी मी तर म्हणेन फसवलं गेलं. अगदी टप्पा पडल्यानंतर इथून वेग कमी झाला आणि तिथे मात्र फलंदाज बाद झालाय. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक वरती प्रमोद. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केलाय, दमदार फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगले फिल्डिंग, बॉलला आतमध्ये ढकललं गेलं. अगदी रिले थ्रो देखील या ठिकाणी केला जातोय व त्यानंतर याही बॉलवरती पाहिलं तर धावा मिळतील त्या अगदी एकच धाव मिळाली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालंय. सध्या तरी शांतमय सुरुवात टीम जुबेली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के देखील लागले गेले. अर्थातच दोन्ही सलामीवीर आता ओपनिंग प्लेयर मैदानाच्या बाहेर अगदी डगाटमध्ये शांतपणे मी तर म्हणेन या सामन्यांचा आनंद घेतात. आता संपूर्ण जबाबदारी विशू आणि प्रमोद वरती आहे. या दोन्ही खेळाडूंना आता मैदानाच्या आतमध्ये कोराना धावा जमा कराव्या लागतील. टीमची टोटल 4 वरती 2 गडी बाद झाले गेलेत, परंतु इथून उर्वरित 3 षटकांमध्ये धावा जमा कराव्या लागतील. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज विलास. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती प्रमोद. पहिल्या षटकामध्ये पहिल्या तर अवघ्या 4 धावा जमा झाल्या, परंतु इथून धावा बनवायच्या आहेत. क्रॉस लाईन न फटका सजवलाय. अगदी हा बॉल जाईल सरळ फाईन लेग क्षेत्रात. पंचांचा इशारा, बॉल सीमा पार. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 धावा. दुसऱ्या षटकात धावांची सुरुवात सध्या पाहायला मिळते. प्रमोदच्या बॅटमधून मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते, अर्थातच 8 या धावफलकावरती. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे पहिले विकेट हे लवकरात लवकर लागले गेले, परंतु इथून संयमानं खेळ करावा लागेल, संयम दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. पुन्हा एकदा विलास बॉलिंग मार्क मध्ये राहून द विकेट न यॉर्कर लेंथ ऑन साइडला आला. ऑन द कापेट मात्र ऑन ड्राईव्हचा हा फटका. अगदी मिड विकेट क्षेत्रात बॉल जाईल. तत्पूर्वी याही बॉलवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी शांतमय क्रिकेट, सायलेंट क्रिकेट या दोन्ही संघाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची घाई गडबडी केली जात नाहीये. याही बॉलवरती पाहिलं तर एक सिंगल एकबड लिहिली जाते. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 9 या धावफलकावरती. 4 षटकांचा हा सामना. अगदी शॉर्ट टाइम क्रिकेट आहे, कमी षटकांचा सामना, परंतु जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. इथे बॅटची एज, परंतु तिथे यष्टिरक्षक आराफ शेखला बीट केले गेला आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ नॉन स्टॉप लॉंग स्टॉप मध्ये बाउंड्री यांच्या पलीकडे. विशूच्या बॅट मधून इथून हा मिळतोय नशिबाचा चौकार. चार धाबा यातनं मिळतील. 4च्या मदतीने टीमची टोटल 13 धाबा. अगदी या षटकात धाबा येत आहेत. धाबा येणं महत्वाचा आहे. धाबा कशा येऊ द्यात. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे जोरदार अपील आणि या पंचांचा फिंगर अप इथे देखील आपण पाहू शकता. इथे मात्र आता फलंदाजाला बाद केले गेले, अर्थातच कॅच कंप्लीट झाली आहे आणि फलंदाज बाद. विशू देखील
अडचणीत असतो तेव्हा ते पण नेहमीच महेंद्र धुलेकडे पाहिलं जातं. ऑन साइडला उडवलाय फटका मिस्टामिंग स्ट्रोक, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल. तिथे देखील अगदी आपण पाहू शकता खेळाडू पोहोचतील, परंतु इथे वेगाने 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगलं पाहायला मिळालं. अगदी आय कॉन्टॅक्ट असणं फार महत्वाचं, अगदी एकमेकांना इशारा करणं फार महत्वाचं आहे. यस नो वेटचा वापर देखील करणं फार महत्वाचं. व त्यानंतर इथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. टीमची टोटल 15 धावा. शेवटचा बॉल, गुडलेस फटचा बॉल ऑन साइडला मात्र आपण पाहू शकता स्वीप केलाय. गॅपमध्ये बॉल आहे, तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु त्यांच्या अभ्याच्या बाहेर अप्रतिमा फटका होता. अगदी हा देखील बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावा झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 19 धावा. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या जवळ 4 धावा पाहिल्या होत्या, परंतु या षटकात 15 धावा कुठून काढल्यात. म्हणजे धावांची इन्व्हेस्टमेंट आता केली जाते, धावा जमा केल्या जात आहेत. अगदी धावांचं टार्गेट द्यायचं आहे समोरच्या टीमला. सध्या तरी चांगली बॅटिंग झाली आहे. या षटकात धावा बनल्या गेल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 19 धावा. सध्या तरी 3 खेळाडू बाद झाले. करण धुळे, तदनंतर रोशन धुळे आणि विश्वनाथ धुळे. मात्र हे 3ही खेळाडू मात्र लवकरात लवकर बाद झाले. यस मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 3. गोलंदाज जिहाद. यस मॅच ऑन. सध्या तरी अगदी शांतमय क्रिकेट. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. मिस्टामिंग स्ट्रोक. स्क्वेअर लेगला खेळाडू होते, त्यांच्याकडे झाले मिस्टेक. जजमेंट करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप, परंतु त्यानंतर जवळ 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चुका झाल्या, कॅच ड्रॉप झाल्या आणि त्यानंतर 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. अगदी क्रिकेटमध्ये कॅच काय इम्पॉर्टंट असते हे देखील पाहूयात. कॅच कंप्लीट केल्यानंतर तिथे कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये, प्लस विकेट देखील पाहायला मिळतो आणि नवीन बॅटर मात्र स्ट्राईक वरती असतो आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये कॅच ही फार महत्वाची मानली जाते. यस मॅच ऑन. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 21. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय, फटका इथे दमदार. अगदी बॅटची एज होती, परंतु बॉल जाईल सरळ फाईन लेगला बीट करत. बॉल सरळ डीप फाईन लेग मध्ये, सीमा पार. 4 धावा. त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी जे आपण मॅन ऑफ द सिरीज साठी जे कूलर पाहतोय, त्या कूलरचं सौजन्य आम्हाला लाभलं गेलं. खरं तर कुमार ऋषिकेश सदाशिव धुळे जे जुबिली गावाचे युवा उद्योजक आहेत आणि बैलगाडा क्षेत्रातील एक खरं तर बैलाचे मालक देखील आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठामध्ये आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तर ऋषिकेश धुळे दादांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत मालिका बी साठी कूलर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या ठिकाणी मैदानावरती आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी मागील चेंडू पाहिलं तर वाईड आलाय, एक्स्ट्रा धाव मिळाली. टीमची टोटल 26. धावा जमा होत आहेत, धावा बनल्या जातात. पहिल्या षटकात अडकळत सुरुवात झाली, परंतु तदनंतर धावा बनल्या गेल्या. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, इथे बॅटची एज, परंतु यष्टांचा भाग्य पुन्हा एकदा जजमेंट सध्या तरी खराब राहिलाय. अगदी एका टप्प्यावरती बॉलला जज करायचं होतं, परंतु तदनंतर इथे देखील बॉल हातातून निसटला आणि तदनंतर याही बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळेल. सध्या तरी धावा बनल्या जातात मैदानाच्या आतमध्ये आणि जुबिली संघाला काय पाहिजे, धावा येणं फार महत्वाचं आहे. धावा कशा येऊ द्यात, धावा येत आहेत. मॅच ऑन गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. ऑन साइडला मात्र खेचून मारलाय, फटका दमदार, लॉफ्टेड हिट व सीमा पार, लॉन्ग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. माही मार रहा है 6 धावा.
मॅचच्या आपण सेकंड राऊंडचे जे सामने आहेत त्यांना आपण सुरुवात करणार आहोत. श्री गणेश वानकेवली विरुद्ध ध्रुव 11 कासगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अगदी नाट्यमय सध्या तरी चित्र पाहायला मिळतंय, जिथे दुसरी धाव देखील पाहिजे होती परंतु इथून प्रमोद नकार दिलं. परंतु याही बॉलवरती एक सिंगल मिळेल, धाबा बनल्या जात आहेत. सध्या तरी या मॅच मध्ये महेंद्र आणि प्रमोद दोघांचे विकेट फार महत्वाचे आहेत. धाबा बनल्या जात आहेत. दोघांच्याही बॅट मधून आतापर्यंत चांगल्या धाबा आल्यात. नक्कीच ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा निर्धाव चेंडू षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 3 गडी बाद 34 धावा. अगदी चांगल्या धाबा संख्येच्या मी तर म्हणेन चांगल्या रन रेटने इथे धावा बनल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान जोबिली संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकात पाहिला तर अवघ्या 4 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकात विलासनं तब्बल 15 धावा खर्च केला. तदनंतर तिसऱ्या षटकात जिहादने गोलंदाजी करत असताना जवळजवळ 15, म्हणजेच पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात 15, म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा बनल्या गेल्या. धावांचा जो ग्राफ आहे तो वरती जाताना पाहायला मिळतो, परंतु शेवटच्या षटकात आता किती धावा येतील आणि महेंद्र धुळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजेच लास्ट ओव्हर स्पेशलिस्ट बॅटर महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 गोलंदाज अंकुश यांना आपण पाहतोय. शेवटचे षटक हाना मारते हे षटक, परंतु या षटकात किती धावा बनल्या जातील. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न इथून केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी महेंद्र धुळे यांचा हा फेवरेट स्ट्रोक आहे जो सातत्याने या फटकांसाठी महेंद्र धुळे जाणला जातो, परंतु इथे मिस केला जातोय. पहिलाच बॉल डॉट. ऑन साइडला उडवलाय फटका दमदार, बॉल सीमा पार आणि महेंद्र धुळेच्या बॅट मधून हा आणखीन एक बार आणखीन एक षटकार. मी मगाशी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा जय हनुमान जोबिली संघ अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा नेहमीच संकटमोचक कामगिरी मात्र महेंद्र धुळे यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. सुरुवात जरूर जोबिली संघाची अडकळत झाली, परंतु तदनंतर अगदी मिडल ऑर्डर सध्या सांभाळत असताना प्रमोदचं कौतुक करायला पाहिजे. प्रमोदनं देखील चांगल्या धावा बनवल्या गेल्या व तदनंतर आता महेंद्र धुळे संपूर्ण जबाबदारी आता या षटकाची उचलत असताना टीमची टोटल 40 धावा. लो फुल टॉस बॉल अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर हा चेंडू होता. अगदी इथून हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सध्या तरी भरपूर चांगलं समीकरण अंकुश आणि महेंद्र मध्ये पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्या पाहायला मिळतंय. पहिला बॉल अंकुशचा होता, परंतु दुसरा बॉल महेंद्र धुळेचा. तिसरा बॉल पुन्हा अंकुशनं आपल्या नावावरती केला, परंतु चौथ्या बॉलवरती काय होणार. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, जज करतायत त्यांच्या आवेगाच्या बाहेर. चौथ्या बॉल वरती महेंद्र धुळेचं नाव लिहिलं जातंय. बॉल सीमा पार आणखीन एक षटकार. टीम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. संघ अडचणीत होता, तदनंतर एंट्री केली आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र धुळे यांचा विचार केला तर बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 8 बॉल मध्ये 25 धावा आल्या आणि बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. उर्वरित शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅच ऑन गेम ऑन. सध्या तरी जांतराचा बदलापूर संघासमोर एक मोठं डोंगर आहे, ते फोडायचं अर्थातच महेंद्र धुळे. इथे गतीमध्ये परिवर्तन, परंतु यस आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर मात्र वळण घेतोय. इथे हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. डॉट बॉलची सांगता इथून व्हाईट बॉलची सांगता इथून केली जाते. एक एक्स्ट्रा धावेतनं मिळते. टीमची टोटल 47 धावा. आताचा हा चेंडू सरळ पॅड वरती होता, परंतु या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. 48 धावा. आतापर्यंत सन्मानजनक स्कोर इथून बनला गेलाय.
48 बन लागले, परंतु शेवटच्या बॉलवरती आता किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. श्री गणेश मानकेवली संघ आणि ध्रुव 11 कासगाव संघ. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. शेवटचा बॉल, वेगवान चेंडू, इथे बॅट्समन प्रमोद पासून दूर चेंडू होता आणि इथे हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षटक क्रमांक 44 संपलाय. पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान जोबेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावा आणि 49 धावसंख्येचं टार्गेट आता जंतराचा बदलापूर संघासमोर उभा केलाय. चला नेक्स्ट मॅच, टीम ध्रुव 11 कासगाव आणि श्री गणेश मानकेवली संघ. आपण टॉस करतोय. हॅलो, चला या ठिकाणी विनंती असेल श्री गणेश मानकेवली टीम, आपण टॉस साठी या. इथे टॉस केलं जाईल. चला आपण टॉस करतोय. खरं तर आम्हाला या स्पर्धेत ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकापासून ते 4थ्या क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफी आम्हाला दिल्या त्या आमचे मान्यवर खरं तर अमरजी चव्हाण आणि त्यांच्या शुभहस्ते आपण करूया त्या ठिकाणी टॉस. त्यांना विनंती असेल या दादा आपल्या शुभहस्ते आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. अमरजी चव्हाण त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफ्या लाभल्या गेल्यात, त्यांनी आम्हाला ट्रॉफ्या सपोर्ट केल्यात, त्यांचा मी खरं तर पुन्हा एकदा MD चषकाच्या वतीने त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. नेक्स्ट बॅटल, भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला टीम कासगाव असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट मानकेवली असेल. यस, टॉस या ठिकाणी जिंकलाय श्री गणेश मानकेवली संघानं. डिसिजन पेंडिंग आहे. थँक्यू सो मच अमर चव्हाण सर. हॅलो हॅलो, अगदी या ठिकाणी खेळाचा पहिलं सत्र कंप्लीट झालाय आणि आता इथून दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. आणि दुसऱ्या सत्रात अगदी आपण पाहिलं तर जांतराचा बदलापूर संघाला 24 बॉल मध्ये जवळजवळ 49 धावसंख्येची गरज आहे. आणि आता या 49 धावा आता कशा प्रकारे चेस केल्या जातील याचं धावतं विवरण आपण ऐकूयात. पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सरांच्या आवाजात. थँक्यू सो मच. यस, टॉस जिंकला टीम मानकेवली संघ आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओव्हर टू कॉम्बॉक्स राहुल सर.
थँक्यू सो मच. चला लवकरात लवकर सलामी जोडी. चला सलामी जोडी जा लवकरात लवकर. थँक्यू सो मच प्रसाद मोहन सबारे याचा आवाज तुम्ही ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. टॉस इथे जिंकला होता टीम जांत राजा क्रिकेट संघ बदलापूरनं आणि त्यांनी घेतली होती फिल्डिंग. तर पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये धाबा 47 बनल्यात 48 बनल्यात आणि आता 49 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी मंत्रावरती दाखल होतीये. अरब शेखच्या साथीनं सागर देशमुख ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर धुळे यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. यांच्या साथीनं विश्वनाथ धुळे यांची स्पर्धा मंत्रावरती रंगतीये. युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती करण धुळे बदलापूरचा बंटर बॉय मैदानावरती दाखल झाला. पुन्हा एकदा मी म्हणेन करणनं नाराज केलंय. खरं तर 2 ते 3 स्पर्धेमध्ये करणची बॅट लागत नाहीये, परंतु जेव्हा बॅट लागते त्यावेळेस दाबाचा डोंगर उभा होतोय. परंतु आज सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, कारण 48 धाबा आपण पाहिल्या खरं तर इथे बनल्या गेल्या आणि 49 धाबाचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चार ओव्हरची मॅच, सामना चांगला रंगेल यातील मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहता कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट आपण नेहमीच पाहिलेत. या मॅच मध्ये देखील आता ती चुरस पार मिळेल, कारण आपण जर मागचा विचार केला जर्मन जोविली विरोधात क्रिशा अली पण बदलापूर, मिझे अली पण बदलापूर यांना आपण संघ नेहमीच खेळला. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल, अपील 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 आणि पहिल्या बॉल वरती अरब शेफला मैदान सोडावं लागतंय. वाघाची शिकार मध्ये 4 पदे फलंदाज बाद. नुरा कोहारी मैदानावरती दाखल होतो. या मॅच मध्ये पहिला बॉल करण धुळेने मी म्हणेन जाळं रचलं होतं, माहिती होतं त्याला रिव्हर्सच खेळणार आहे आणि अखेर मिडल स्टिक वरती सापडलाय. त्यामुळे इथून जड पावलांना जड अंत करणारा मैदान सोडतोय. अरब शेख नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. या मॅच मध्ये नुरा कोहारी तुम्हाला पार महिना आता दाखल होतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून टार्गेट सेट करायचंय, 49 धाबा चेस करायचे. त्याचा अनुषंगाने आता नवीन बॅटर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय अरब आउट झाल्यानंतर महेंद्र धुळेचं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलंय. तर या मॅच मध्ये जिम्मेदारी मोठी होती अरबच्या खांद्यावरती. बरेचसे चेंडू त्याने चॉईस केले, परंतु काय फरक नाहीये, कारण पहिल्या बॉलवरती मैदान सोडतोय. करण समोर नुरा, पुढचा बॉल गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल जाईल दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नुरा कोहरीच्या बॅटचा क्लास झळकतोय. बॉल सीमा पार, चौकार. सुरुवात पार मेल. पहिला बॉल राहिला केडीच्या नावावरती, पुढचा बॉल नुराच्या नावावरती चौकाराला. या वेळेला देखील हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न फसतोय आणि अखेर डॉट बॉल डायरेक्ट हिट इथे करण्यात आलाय. त्यामुळे तुम्ही पाहताय आता बॅटर सेफ असतील. सागर देशमुखच्या साथीने नुरा 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. त्यामुळे आता नुराच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. या बादमध्ये संकटमोचक कामगिरी त्याला करावी लागेल. आणि या मॅचमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता, कारण पहिल्या बॉलवरती अरब शेखची विकेट मिळाली आहे. खुल्या गाड्यातून नेहमीच खेळतो तर त्याच्या अगेन्स्ट बदलापूरचा बंटर बॉय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोटो विकुरली, फिंगर रोल केली आणि अखेर हा देखील डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 धावा दफलकपती तुम्हाला पार मिळतील या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विरोधात तुम्हाला संघ खेळताना दिसेल
ध्रुव 11 श्री गणेश कासगाव. एक मोठी मॅच लढत तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती खेळताना दिसतील. एका बाजूला निलेश मराठे तर दुसऱ्या बाजूला समीर राऊत. खोदून काढलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीपमधून खेळाडू पोहोचतील. प्रेम धुळे बरोबर येतात, उत्तम फेक करतील. दरम्यान अवधी होता आणि अखेर या दोन धाब्यात एक पडल्या जातील. दोन धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते फलकावरती धाबा तुम्हाला पार बेतील. 6 धाबा फलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आता कमबॅकच केलं या मॅचमध्ये करण धुळेनं. कारण त्याला माहिती आहे इथून आज बॅटिंग चालली नाहीये तर इथून बॉलिंग मध्ये कमाल करावी लागेल आणि कमाल नाही तर धमाल केली आहे. कारण अरब शेख सारखा खेळाडू पहिल्या बॉलवरती आउट झालाय. पुढचा बॉल सातपटत खेळतोय नुरा आणि नुराला देखील माहिती आहे बच्चेंगे होते और भी लढेंगे आणि ते चित्र तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 6 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जाम पोहोचली आहे. 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. मॅचमध्ये 18 बॉल मध्ये 43 धाबा चेस करावा लागतील. चांतराचा बदलापूरच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय जर्मन जोवेरी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. राहुल सिंग बब्बुआ या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. राजमुद्रा 11 खरवई संघासाठी नेहमीच खेळतात राहुल सिंग आणि खरं तर गोरसाई सारखा एक मोठा संघाला परास्त केलंय. त्यामुळे आता तुम्हाला पार मिळेल पुन्हा एकदा राजमुद्रा 11 हा संघ देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. बरी ट्रॅक वरती महेंद्र माही. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती 18 बॉल 43 धाबाची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये 43 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. 18 बॉल मध्ये 43 धाबा या बदलावरती होऊ शकतात कारण याच बदलापूर टीमच्या रमीज कोहारीनं 12 बॉल 47 ची गरज असताना का बॅटिंग केली होती. तो सामना चेस केला होता. त्यामुळे आता रन विकेट. पहिलाच बॉल खेचला ऑन साइडला लॉंगॉनला. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट बॉल जाईल सीमारेषा पार. माहीच्या अगेन्स्ट केलाय भव्य स्वागत षटकार. फलक वगैरे पुढे सरकतोय. टीमची टोटल आता फलकावरती 12 धाबा फलकावरती जोडल्या जातील. 6 बॉल मध्ये किडीने खर्च केल्या 6 आणि आता पहिल्या बरोबरती माही खर्च करतोय 6. त्यामुळे 12 धाबा. पुन्हा एकदा गॅपशॉट सिलेक्शन डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. करण धुळे पोहोचलाय आणि अखेर एक सिंगल इथे मिळतीये. डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना सुधीर रामशेठ धुळे यांना आपण पाहिले भरपूर वेगळा तो पोहोचलाय आणि अखेर एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. त्यामुळे टीमची टोटल आता पुढे सरकते. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती 13 धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल फुलटॉस होता. टर्न केला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुधीर पोहोचलाय. तो स्किड जरा आणि अखेर त्यानं झेल टिपला आणि इथून आता मैदान सोडावं लागेल. नुरा कोहारीला देखील फॉर द बार. तर शिरगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिला संघ खेळला मैदानावरती धारोळ. त्या मॅचचा मार्द मॅच खेळाडू ज्याने ओव्हर नंबर 4 टाकत असताना आपण पाहतोय फक्त 2 धाबा खर्च केल्या. तोच खेळाडू योगेश मॅन ऑफ द मॅच. जियाद ऑन साइडला घेतलाय. फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. केडी बॉल वरती आले. उत्तम फेक करतायत. दरम्यान मिळेल ती सिंगल वरती थांबावा लागेल. थोडेसे स्किड झाले जिहाद. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय पुन्हा एकदा
आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. नुराला देखील मैदान सोडावं लागलंय. ओव्हर नंबर 2 पहिल्या बॉलवरती आपण पाहतो षटकार आल्यानंतर महेंद्र धुळे डगमगला नाहीये. पुन्हा एकदा त्याने विकेट घेतली आहे. त्यामुळे आता 4 बॉलचा खेळ संपन्न होतोय. 8च धाबा खर्च करतोय. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल 14 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 14 बॉल 35 धाबाची गरज या मॅच मध्ये. बोलतो यार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. पाच बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. त्यामुळे धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्णपणे थांबले. राऊंड द विकेट. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. या ओव्हर मध्ये 8 धाबा खर्च केला तर टीमची टोटल आता जाऊन पोहोचली फलकावरती. आतापर्यंत 14 धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपला. त्यामुळे इथून 12 बॉल मध्ये 35 धाबाची आता गरज आहे. 12 बॉल 35 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. मी विनंती करेल रवींद्रजी तरे यांचे शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. या पण मुख्य व्यासपीठावरती योगेश ला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय. 2 विकेट संपादित करत असताना 2 धाबा खर्च केल्या. धारुळा या टीमचा खेळाडू योगेश भारद्वाज. 12 बॉल आणि 35 धाबाची गरज या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता प्रगतीपथावरती असताना कोणत्या बॉलर वरती विश्वास दाखवतील. आय थिंक ओल्ड इज गोल्ड. कल्पेश धुळे मैदानावरती दाखल होतात. फक्त 55 रिव्ह्यू असणार याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण एकाच कॅमेऱ्यानं आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. बॉल होती यार. पहिला बॉल. 12 बॉल 35 धाबाची गरज असताना पहिलाच बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉल 35 धाबाची गरज. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. त्यामुळे आता 11 बॉलचा गट शिल्लक या मॅच मध्ये. 29 धाबा इथून चेस करावा लागतील. बॉलर तुम्ही पाहताय कल्पेश धुळे वरती आक्रमण चढवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेला खेचलाय. परंतु आता फटका फसलाय आणि अखेर आय थिंक सर्वेशने हा झेल टिपला. त्यामुळे इथून मैदान सोडावा लागेल जिहादला. फलंदाज बाद. थँक यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती सेफ. पहिला बॉल षटकाराला. पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय. म्हणून तर म्हटलं ना ओल्ड इज गोल्ड. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 3, 5, 6 धावा रोखायचे असतात त्यावेळेस मात्र कल्पेश धुळेचा वापर केला जातोय. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय 12 बॉल 35 ची गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकाराला. त्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतोय आणि अखेर विकेट मारली आहे. इतका जबाब पत्तर से देत असताना त्यामुळे अजून या मॅचमध्ये आता
10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धाबा चेस करावा लागतील. नवीन बॅटर मैदानावरती सेफ दाखल झालाय. खोदून काढलाय. फटका चांगला आहे. साईडला बळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सुधीर बॉलला चलनामध्ये बेड घेतलाय. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि या 2 धाबा प्रचंड वेगानं एक पडल्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती 22 धाबा. 9 बॉल 27 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. 9 बॉल मध्ये 27 धाबाची होतील की रोखल्या जातील या बाद मध्ये. खर तर पहिल्या बॉल वरती अरब शेख आउट झाल्यानंतर संघ अडचणीत सापडलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता. लाईन खराब त्यामुळे पंच घोषित करतायत बॅट बॉलचा इशारा. 9 बॉल 26 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. 3 बॉल भरपूर महत्वाचे. या 3 बॉल वरती जर मोठी फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक टीम बदलापूर संघाचा. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आपल्याला पार मिळतील आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येते चौका. बावीस धाबाची गरज आहे. मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केलाय. या वेळेला देखील त्यांच्या मागे लाईन खराब. महेंद्र धुळे आज रंगात आलाय. माही या संरक्षकाच्या भूमिकेत यष्टा त्यांनी जवळपास उद्ध्वस्तच केल्या होत्या परंतु बॅटर सेफ आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता 8 बॉल मध्ये 21 धाबा चेस करावा लागतील. 8 बॉल 21 धाबा 8 बॉल 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत कल्पेश धुळेचं. या मॅच मध्ये थोडंसं तो मागणं ठरलाय कारण एक चौकार एक षटकार एक व्हाईट बॉल त्याने टाकलाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता 8 बॉल मध्ये 21 धाबा चेस करावा लागतील. टीम जामताराचा बदलापूर. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का सुधीर आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्यामुळे येतोय मोकाच्या रिणाक्षणी षटकार आणि आता या बाद मध्ये 7 बॉल 15 धाब्याची गरज. षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. 7 बॉल 15 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. रंगात आलाय सामना हो आलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्हाला पार मिळेल. या स्पर्धेमध्ये जोडले गेले जर्मन क्रीडा मंडळ जोबेरीगाव आयोजित व एमडी ग्रुप आयोजित तुम्हाला स्पर्धा पार मिळेल. एमडी चषकाचा दमदार नियोजन आणि आयोजन आज अंतिम टप्प्यामध्ये. पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2-2 आलेत त्यांच्या आबाकाच्या बाहेर. मोठी दरी त्या दरीला भेदून बघून चिरत फाडत बॉल सीमावर येतो चौकार.
पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता एमडी चषक दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळेल. आज मेगा फायनल चा दिवस तुम्हाला पार मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल रंगेल या मैदानावरती. खर तर दोन आपण पाहिला सलग स्पर्धा या मैदानावरती रंगल्या आणि अखेर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला असेल तर बायजान स्टार 11 बदलापूर गाव संघ पुढे सरकलाय फायनल खेळण्यासाठी. आणि आता या बॅचमध्ये आपण पाहतोय 6 बॉल 11 धाब्याची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम. पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. खेळाडू उपस्थित. एक सिंगल मेल. नेक्स्ट मॅच मानकिवली संघाचा कोणताही मॅन ऑफ द मॅच खेळाडू जो ठरेल त्यासाठी सुनील देवाडीकर आणि निलेश कालेकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल एक सिंगल एक कबड्डी आहे. त्यामुळे आता 5 बॉल 10 धाब्याची गरज या मॅच मध्ये. ज्या फलंदाजाने खरं तर इथून अशा अपेक्षा पल्लवित केल्या तोच बॅटर तुम्हाला पार मिळेल. सैफ मैदानावरती दाखल होतोय. 6 बॉल मध्ये 24 खर्च केला. कल्पेश या वेळेला देखील सिंगल धाबेती मिळते. सिंगल मिळते. त्याच्या मागे करण धुळेला तुम्ही पाहताय बॉलला त्याने स्टॉप केलाय. त्यामुळे तुम्ही पाहताय टीमची टोटल आता सिंगल पुढे सरकेल. 22च्या बाजूतून एक सिंगल मिळते. धावफल पुढे सरकतोय. या मॅच मध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 9 धाबा इथून चेस करावा लागतील. चला कासगाव टीमचे प्लेयर थोडस आपण वरती उभे राहा कारण सामना रंगत आलाय. त्यासोबत बानकिवलीचे देखील. बॅटची कडा इस्टनच्या मागे बॉल घरंगळत राहिलाय. त्यामुळे इथून आता धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर विकेट मिळते. त्यामुळे आता मॅच तुम्हाला पार मिळेल. 3 बॉल 9 धावाची गरज आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना तुम्हाला पार मिळेल. रंगेल या शंकात नाहीये कारण एका बाजूला तुम्ही पाहताय घरच्या मैदानावरती खेळतोय जर्मन जोबिनी घरच्या स्पर्धेमध्ये खेळतात तर त्यांच्या विरोधात जामताराचा बदलापूर. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पार मिळेल. 12 बॉल मध्ये 35 ची गरज असताना आपण पाहिलं खरं तर 12 बॉल 35 ची गरज असताना 24 धाबा कल्पेश खर्च केला. परंतु पुन्हा एकदा विश्वास दाखवला यंगस्टर खेळाडू प्रेम धुळेवरती आणि काय गोलंदाजी करतोय. करण धुळे महेंद्र धुळेच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत आणि अखेर आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमत्र करून देतोय. त्यामुळे या बादमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 बॉल राहिलेत प्रेमच्या नावावरती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर आपण पाहतोय पुढच्या 2 बॉलवरती एक लेग बाईस ते एक विकेट मिळतीये. त्यामुळे आता इथून आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 9 धाबा चेस करावा लागतील. ज्या सैफच्या बॅटमधून षटकार आलाय तोच टाकीगिरीवरती तुम्हाला पार मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टाळ्या आता वाजतात कारण कामगिरी तशी मैदानावरती होतीये. प्रेम धुळेला तुम्ही पाहता या मॅच मध्ये 1 मोर डॉट बॉल. 6 बॉल मध्ये आपण पाहतोय 11 धाब्याची गरज असताना काय गोलंदाजी करतोय. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. प्रेम धुळे यंगस्टर खेळाडू मैदानावरती खेळतोय. आज थोडासा नाराज आहे कारण घाई मध्ये येत असताना खरं तर जिच्यावरती तो नेहमीच प्रेम करतो आणि जिला चुंबन घेतल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये जात नाही ती बॅट तुटली आहे. परंतु तर देखील नाराजी व्यक्त करत नाहीये या मैदानावरती कारण त्याला माहिती आहे गावाच्या नावासाठी खेळायचं आहे आणि गावाच्या नावासाठीच तो मैदानावरती खेळतोय. म्हणून तर म्हटलं जातं ना संघर्ष में आदमी अकेला होता है सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचता बोला गेला मध्ये 2 बॉल 9 धाबा. बिग हिट घेतला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय सुधीर धुळे. झेल टिपला नाहीये परंतु इथे चांगली फिल्डिंग पार मिळेल. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पार मिळतोय. परंतु सामना आता शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला पार मिळतोय. जरी इथून झेल निसटला हरकत नाहीये. आता जोबिलीकर म्हणत असतील बॉल अडवला ही मोठी गोष्ट आहे कारण शेवटच्या आता 1 बॉल मध्ये 7 धाबाची गरज आहे. त्यामुळे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. समीरजी धुळे जोबिरी गावचे उद्योजक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रेम धुळेसाठी. काय गोलंदाजी केली. शेवटचा 1 बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 7 धाबाची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. परंतु याच मैदानावरती जगदीश स्मृती चषक तुम्ही पाहिला असाल 1 बॉल मध्ये 8 धाबाची गरज असताना मोठी देसाईचा आकाशनं
मारलेला षटकार नो बॉल वरती ते देखील विसरून चालणार नाहीये. परंतु या मॅच मध्ये दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. प्रेम धुळेच्या विरोधात तुम्ही पाहता सेफ मैदानावरती दाखल झालाय. आपल्या संघासाठी सेफ कामगिरी करेल का? शेवटचा एक बॉल 7 धाबा आणि हा सामना आता इथे जिंकला टीम जय हनुमान क्रीडा मंडळ जुबली संघानं. एक गाव एक मंडळ असं म्हटलं जातं आणि अखेर हा सामना